महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात। चंद्रपुरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली। महाकाली देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी मातेचा अभिषेक, शेंदूर, महावस्त्र आणि अलंकरण करून महापूजेनंतर महाआरती करण्यात आली। यावेळी हजारो भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। नवरात्रोत्सवात दरवर्षी महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी चंद्रपुरात येतात। यंदाही भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगा, मंडप, पूजा व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष तयारी करण्यात आली आहे। महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्याने संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले। आज अश्विन प्रतिपदा आहे। आज देवीचं सकाळी महापूजा झाली, सेंदूर लावण्यात आलं। सेंदूर लावून पूर्ण महापूजा केल्यानंतर आज घटस्थापना झाली। त्यानंतर मग देवीचा महाआरती झाली आणि हे नवरात्र 9 पर्यंत असते। आणखी 9ला आणखी रात्री महापूजा राहते आणि आपला घट उठतो त्यावेळी। त्याचप्रमाणे देवस्थानाकडून करण्यात आलेली आहे राखीची, पाण्याची, सिक्युरिटीची, CCTV कॅमेऱ्याची आणखी एक एक्स्ट्रा TV लावण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे लोकांना व्यवस्थित दर्शन मिळेल। देवीचं रांगेत राहताना पण सगळ्यांना दर्शन मिळेल अशीच व्यवस्था केली आहे। नागपूरचं आराध्य दैवत माता महाकालीचा उत्सव आजपासून सुरुवात होत आहे। पहाटे 5:30 वाजतापासून आम्ही इथे आलेलो आहोत आणि ह्या मंदिरात आता आरती वगैरे झाली आहे। आता थोड्याच वेळात भंडारा चालू होणार आहे। हे नवरात्राचे 9 दिवस इतके आनंदाचे आणि उत्सवाचे राहतात की मंदिरात भाविकांची खूपच गर्दी राहते। या गर्दीमध्ये सगळे भाविक लोक आनंदाने पूजा पाठ करतात आणि पहाटेपासून आरतीला सुरुवात होते। सायंकाळी 12 वाजेपर्यंत रात्रीपर्यंत मंदिर चालू असतात। नमस्कार,
मी आज माता महाकाली मंदिरात आलेली आहे आणि दरवर्षी इथे पहिल्या दिवशी भंडाऱ्याचा खूप मोठा उत्सव होतो आणि इथे खूप मन प्रसन्न वाटतं। इथे खूप शांतता आणि खूप प्राप्तीचा मन शांती खूप होते इथे आल्यानंतर। आणि या माता महाकाली मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो। आम्ही खूप उत्साहाने आलो आहे। आणि आमचे काही मंडळाचे माणसं गेलेले आहेत जे अखंड ज्योत आम्ही पायदळ इथून माता महाकाली मंदिरातून तर नंदोरी बुद्रुक या गावी आम्ही पायदळ नाही का मशाल नेणार आहोत, अखंड ज्योत नेणार आहोत। आम्ही या श्रद्धेने आमचंही नवरात्र राहते सगळीकडे आणि फार वातावरण खूप सुंदर आहे।